नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सुरू होतं. मॅक्झिमा मिनिमा एक्सरसाइज 2.4 त्याच्यातला क्वेश्चन नंबर 21. 3-4च प्रॉब्लेम राहिले, आज समाप्त करून टाकू. शो दॅट द हाईट ऑफ ए क्लोज राईट सर्क्युलर सिलेंडर ऑफ ए गिवन व्हॉल्यूम अँड डिश सरफेस एरिया, त्याचाच डिश सरफेस एरिया इज इक्वल टू इट्स डायमीटर. बरोबर आहे. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये व्हॉल्यूम किती आहे ते पहा. तर व्हॉल्यूम पहा. द राईट शो दॅट द हाईट ऑफ ए क्लोज राईट सर्क्युलर सिलेंडर ऑफ ए गिवन व्हॉल्यूम अँड लिस्ट सरफेस एरिया इज इक्वल टू इट्स डायमीटर. असं डायमीटर एवढं दाखवायचं हाईट. बरोबर आहे. आता आपल्याला फॉर्म्युल्याची आवश्यकता आहे. फॉर्म्युले माहिती पाहिजे. काही लिहा पण आर कोणतेही सफिक्स दाखवा, आर हे कोणत्याही सफिक्स दाखवा, एच हे कोणत्याही सफिक्स दाखवा, पण फॉर्म्युले माहित पाहिजे. पाहायचा हे राईट सर्क्युलर सिलेंडर आहे, हे रेडियस आहे आर, हाईट आहे एच, तर याचं व्हॉल्यूम आहे पाय आर स्क्वेअर एच. फॉर्म्युला माहित आहे 10th मध्ये झाला. टोटल सरफेस एरिया, सरफेस एरिया म्हणजे हा टोटल कॉर सरफेस एरिया नाही आहे. कॉर सरफेस एरिया म्हणजे असा होईल, तो नाही आपल्याला. सरफेस एरिया म्हणजे इथं काहीच दिलं नाही. सरफेस एरिया लिस्ट सरफेस एरिया म्हणजे हा झाला टोटल सरफेस एरिया. जर कॉर सरफेस एरिया राहिला असता तिथे दिलं असतं कॉर सरफेस एरिया. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर पहा टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे. पहा ह्या असा चेंज करता येईल. टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू कोणता कोणता एरिया होईल. टोटल सरफेस एरिया समजा पुस्तक आहे, ह्या झाला सिलेंडर, बरोबर आहे. ह्या झाला कॉर सरफेस एरिया म्हणजे तो इथे 2 पाय आर एच. नंतर वरचा सरफेस एरिया पाय आर, हे सर्कल आहे ना. सर्कलचा एरिया काय येते पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे. 1 पाय आर स्क्वेअर. आणि खालचा एरिया 1 पाय आर स्क्वेअर म्हणजे काय झाले 2 पाय आर स्क्वेअर. ह्या तिन्ही सरफेस एरियाची बेरीज म्हणजे टोटल सरफेस एरिया म्हणजे काय 2 पाय आर एच कॉर सरफेस एरिया प्लस 2 बेस एरिया याचा एरिया बेरीज येते 2 पाय आर स्क्वेअर. मग आता हे तुम्हाला 10वी तसं आहे. याला घेतलं कॉमन घेतलं 2 पाय आर कॉमन म्हणजे मग राहील एच प्लस आर असा फॉर्म्युला आहे तुम्हाला है ना. तर आपण काय करू आरच्या जागी एक्स घेऊ, कारण आपलं फंक्शन एक्स मध्ये राहते ना. मग एक्स घेऊ. एच म्हणजे एच ची व्हॅल्यू काढून घेऊ एक्स मध्ये. आता पहा काय करायला लागते. शो दॅट राईट द हाईट ऑफ ए, मी आकृती काढून दाखवली आहे, इथं आकृती काढायची गरज नाही. आता हाईट ऑफ म्हणजे समजा हाईट किती घेतली एच, क्लोज राईट सिलेंडर राईट सर्क्युलर सिलेंडर गिव्हन व्हॉल्यूम. हे सांगितलं तुम्हाला गिव्हन असलं म्हणजे ते काय समजायचं आहे कॉन्स्टंट. गिव्हन आहे ना म्हणजे हे कॉन्स्टंट आहे व्ही. म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह जर सेपरेट आला व्ही जर सेपरेट आला त्याची डेरिव्हेटिव्ह 0 आणि व्ही जर मल्टिप्लाइड आला त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची नाही, कारण गिव्हन आहे. याच्या अगोदरही प्रॉब्लेम झाला गिव्हन एरिया ए, तर ते आपण याची डेरिव्हेटिव्ह काढलेली नाही, त्याला कॉन्स्टंट समजायचं. अँड लिस्ट सर्कल कोणाचं फंक्शन तयार करता लागेल पहा. लिस्ट काय आहे, लिस्ट आहे सरफेस एरिया. तर सरफेस एरिया लिस्ट पाहिजे म्हणजे मिनिमम पाहिजे. लिस्ट म्हणजे मिनिमम म्हणून सरफेस एरियाचं फंक्शन तयार करावं लागेल. बरोबर आहे. आणि त्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह काढला का आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह बरोबर काय करायला लागणार 0. त्याच्यावरून x ची व्हॅल्यू काढा आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये टाका. जर पॉझिटिव्ह येत असेल उलटा पालटा, जर पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0 येत असेल तर मिनिमम आणि लेस दॅन 0 असेल तर मॅक्झिमम. बरोबर आहे. आता मी याच्यातला सफिक्स लिहून घेतो. रेडियस, हाईट, लेंथ. x be the radius of base of cylinder, base of cylinder. h be the height, एकत्र लिहितात जसं लिहितात तसं लिहा. height of cylinder, height of cylinder a. नंतर रेडियस घेतली v be the volume of cylinder, volume of cylinder. आता हे असंच लिहिलं पाहिजे काय वेगवेगळं एका ह्याच्यात लिहिलं x लेट x h and v
be the radius, height and volume respectively of the right circular cylinder. ठीक आहे, असं लिहिता येईल. आता पहिल्यांदा आपण v is the volume which is given, which is constant. Therefore v equal to formula pi. आता फॉर्म्युला पहा काय आहे, v equal to pi r square. r च्या जागी काय टाकायला लागेल, x r square x square आणि त्याला मल्टिप्लाइड बाय h. आता याच्यावरून h ची व्हॅल्यू काढता येईल, h ची व्हॅल्यू काढून घ्यायची. thus x square equal to काय होईल, x square equal to हे पाय आणि h v ला डिवाइड पाय h. हे झालं x square. x स्क्वेअर ची x ची व्हॅल्यू काढता येते, पण इकडे x ची स्क्वेअर ची गरज आहे आपल्याला. इथं पहा x स्क्वेअर ची गरज आहे, x स्क्वेअर आहे ना, म्हणून ते आता आपण ऍडजस्टमेंट करू काहीतरी. व्हॅल्यू टाका. आता हे झाली x स्क्वेअर ची व्हॅल्यू. आता काय करायचं, x स्क्वेअर इक्वल टू v अपॉन पाय r h. हे इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता पहा आपल्याला कोणाचा फॉर्म्युला तयार करायला लागते, कोणतं लिस्ट पाहिजे, सरफेस एरिया. सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय, सरफेस एरिया इज इक्वल टू 3 सरफेस असते ट्वाइस पाय r. ही असं नको टाकू, कॅल्क्युलेशन कठीण होऊन जाईल. ट्वाइस पाय r h प्लस ट्वाइस पाय r स्क्वेअर आहे की नाही. पण r च्या जागी काय टाकायला लागेल तुम्हाला, x. त्याच्यानंतर r ह्या x चा स्क्वेअर, कारण x काय घेतला आपण, रेडियस. बरोबर आहे, म्हणजे रेडियस घ्यायला लागेल तुम्हाला x स्क्वेअर. इथं आपण चुकलं आहे ना. इथं कोणाची व्हॅल्यू काढायची होती आपल्याला, h ची. h ची व्हॅल्यू काय पहा मला. हा बरोबर आहे, h इक्वल टू काय होईल, हे डिवाइड जाईल. therefore h इक्वल टू v डिवाइडेड बाय पाय x स्क्वेअर. हे चुकलं होतं आपला, हे इक्वेशन नंबर चुकलं होतं, म्हणजे करता येत पण h बरोबर डिफरन्शिएट करावं लागलं असतं. आपण x मध्ये डिफरन्शिएट जास्त करतो, याला इक्वेशन 1. आता व्हॅल्यू टाका बरं, काय काय टाकता येईल. सरफेस एरिया x ने दाखवू. s 2 पाय h ची व्हॅल्यू काय आहे, v डिवाइडेड बाय पाय x स्क्वेअर प्लस 2 पाय x स्क्वेअर ची व्हॅल्यू v डिवाइडेड बाय पाय x स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. बरोबर आहे. आता काय, हे पाय कॅन्सल होईल, x कॅन्सल होईल, म्हणजे काय काय s बरोबर 2 v डिवाइडेड बाय x एवढं नाही. बरोबर आहे. प्लस आता इथं स्क्वेअर करा, 2 पाय आणि v काही कॅन्सल होते का, कॅन्सल झाला तर बरं होऊन जाईल ना. कॅन्सल जर होत असलं तर पाय पाय कॅन्सल, ह्या पाय आणि ह्या पाय कॅन्सल, तर एक फरक होते 2 पाय डिवाइडेड बाय v डिवाइडेड बाय पाय x स्क्वेअर. ओके, जर असं बरोबर दिसते का पाहू. तर इथं सॉरी x स्क्वेअर ची व्हॅल्यू टाकून टाका. आपल्याला कोणाची व्हॅल्यू टाकायची आहे, कशाची व्हॅल्यू टाकायची आहे, h ची व्हॅल्यू टाकायची आहे. इथे x स्क्वेअर, हे x स्क्वेअर. आता बरोबर आहे. आता हे झालं फंक्शन आपलं. आता याला काय करायचं, याला देऊन टाकू आपण f ऑफ x. कारण x मध्ये आहे की नाही, मग f ऑफ x. f ऑफ x म्हणजे काय होते, सरफेस एरिया. बरोबर आहे. आता याला डिफरन्शिएट करायचं. f of x equal to, that is twice v divided by x plus twice pi x square differentiate with respect to x. f dash x equal to derivative twice v derivative of 1 by x. v is a constant, therefore
ट्वाइस व्ही डेरिव्हेटिव्हच्या बाय 2e कॉन्स्टंट आहे. इथं काय कॉन्स्टंट आहे? ट्वाइस पाय डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर. पहा दोन ठिकाणी चुकत होतं आपलं. इथं v याची व्हॅल्यू टाकली होती आपण x च्या जागी व्हॅल्यू टाकून दिली होती. हा तर आता ते आपण दुरुस्त केलं. आता काय येणार डेरिव्हेटिव्ह? f डॅश x इक्वल टू ट्वाइस v याची व्हॅल्यू -1 बाय x स्क्वेअर प्लस ट्वाइस पाय इथे ते ट्वाइस x. दॅट इज f डॅश x बरोबर लिहून घेऊ आपण मायनस ट्वाइस v डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस 4 पाय x. आता याला पुन्हा डिफरन्शिएट करायला लागेल. हे झालं सेकंड. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झाली. हा डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x f2 डॅश x इक्वल टू मायनस ट्वाइस v कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 4 पाय डेरिव्हेटिव्ह ऑफ x. आता लिहिलंच आहे तर लिहून टाकले dx कॅन्सल. म्हणजे काय येणार? f2 डॅश x इक्वल टू मायनस ट्वाइस v आणि हे ते -2 बाय x क्यूब प्लस 4 पाय. आता हे सॉल्व केलं तर f2 डॅश x इक्वल टू मायनस मायनस प्लस 4v डिवाइडेड बाय x क्यूब प्लस 4 पाय. हे इक्वेशन झालं थर्ड. चला आता आपला प्रॉब्लेम कसा सॉल्व करायला लागते? फॉर लिस्ट और मिनिमम. मॅक्झिमम असलं तर मॅक्झिमम, मिनिमम आहे म्हणून मिनिमम. लिस्ट म्हणजेच मिनिमम. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0. मॅक्झिमम असो का मिनिमम असो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह किती घ्यायचे आहे? 0. f डॅश x किती आहे पाहून घ्या. इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 2 f डॅश x हे पहा इक्वेशन 2 मायनस ट्वाइस v. v या कॉन्स्टंट आहे ना x स्क्वेअर प्लस 4 पाय x इक्वल टू 0. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? x ची. 4 आता हे तिकडे तो 4 पाय x इज इक्वल टू 2v डिवाइडेड बाय x क्यूब x स्क्वेअर सॉरी x स्क्वेअर है ना. आता हे x स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय करा 4 पाय x क्यूब इक्वल टू ट्वाइस v. x क्यूब इक्वल टू ट्वाइस v डिवाइडेड बाय 4 पाय. x क्यूब ची व्हॅल्यू निघाली है ना. हे x क्यूब ची व्हॅल्यू निघाली. पण आपल्याला काढायची आहे x ची व्हॅल्यू. टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड. टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड. आता क्यूब रूट घेतल्याबरोबर काय ते क्यूब काय होईल? क्यूब आहे म्हणून असतं क्यूब रूट घेतलं. स्क्वेअर असतं तर स्क्वेअर रूट घेतलं असतं. म्हणजे काय आलं? x इक्वल टू प्लस मायनस द्यायची गरज नाही ना. म्हणजे हे 2v डिवाइडेड बाय 4 पाय याचं क्यूब रूट दाखवत असते 1 बाय. झालं. आता याच्या हे x ची व्हॅल्यू निघाली. याच्यावर आता हे x ची व्हॅल्यू कशात टाकायची आहे? सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये. सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकल्यानंतर तर सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आली तर मिनिमम आणि निगेटिव्ह आली तर मॅक्सिमम. पाहू आपण आता हे व्हॅल्यू टाकू. इकडे टाकतो. इकडे लिहितो. फॉर x equal to twice v divided by 4 pi raised to the power 1 by 3 f2 dash x. हे कशावरून टाकली व्हॅल्यू? फ्रॉम 2 है ना. आणि आता फ्रॉम 3 वरून ना f2 dash इक्वल टू 4v डिवाइडेड बाय x क्यूब प्लस 4 पाय. हे कशावरून? फ्रॉम 3. आता सॉल्व करा हे पूर्ण. इथं टाकायची आहे f ची व्हॅल्यू. हा f ची व्हॅल्यू f2 डॅश ट्वाइस v डिवाइडेड बाय 4 पाय याचा पॉवर किती आहे? 1 बाय 3 इक्वल टू 4v डिवाइडेड बाय ह्या x च्या जागी ट्वाइस v डिवाइडेड बाय x च्या जागी हे व्हॅल्यू टाकायची 4 पाय रेस्ट टू द पॉवर 1 बाय 3 है ना. याचा पॉवर आहे 1 बाय 3 आणि याचाही पॉवर x ची व्हॅल्यू झाली आहे त्याचा पॉवर किती आहे? 3 प्लस 4 पाय. आता सॉल्व कराय 4v डिवाइडेड बाय हे 3 काय होईल? कॅन्सल. म्हणजे किती आहे? ट्वाइस v डिवाइडेड बाय 4 पाय प्लस
4 पाय. आता हे वर जाईल v कॅन्सल म्हणजे 4v क्रॉस मल्टिप्लाइड बाय 4 पाय डिवाइडेड बाय ट्वाइस v प्लस 4 पाय है ना. आता इथं v कॅन्सल 2 दुने 4 म्हणजे काय 8 पाय राहील प्लस 4 पाय 8 आणि 4 12 पाय. 12 पाय पॉझिटिव्ह आहे ग्रेटर दॅन 0. काय म्हणू शकतो आपण f2 डॅश x ग्रेटर दॅन 0. देअरफॉर फंक्शन आता कशाचं फंक्शन आहे फंक्शन इज ऑफ द सरफेस एरिया दॅट इज सरफेस एरिया इज मिनिमम ॲट x इक्वल टू काय आहे ट्वाइस v डिवाइडेड बाय 4 पाय रेस्ट द पॉवर 1/3. चला आता आपल्याला काय दाखवायचं आहे प्रॉब्लेम मध्ये शो दॅट हाईट इज इक्वल टू डायमीटर. मग हाईट काढायची किती आहे हाईट किती आहे हाईट इक्वल टू h इक्वल टू किती येते हाईट v इक्वल टू पाय x स्क्वेअर h हाईट येते v डिवाइडेड बाय पाय x स्क्वेअर. आता व्हॅल्यू टाका f ची व्हॅल्यू किती आहे f ची व्हॅल्यू हे दॅट इज म्हणजे f ची व्हॅल्यू टाकायची असते तर काय x इक्वल टू बर ठीक आहे सॉल्व करता आला पाहिजे ना. f ची व्हॅल्यू काढावी लागेल आपल्याला वै x इक्वल टू किती आहे f ची व्हॅल्यू ट्वाइस v डिवाइडेड बाय 4 पाय raised to the power 1/3. Therefore, x cube equal to twice v divided by 4 pi. असं होईल ना. तर x cube कसं काढायचं x cube याची व्हॅल्यू टाकायची आपल्याला बरोबर आहे ना. याची व्हॅल्यू याच्यामधलं h ची व्हॅल्यू दाखवायची आपल्याला हाईट इज इक्वल टू डायमीटर असा प्रॉब्लेम आहे. आता रेडियस किती आहे x हाईट दाखवायची आहे ट्वाइस x असं आलं पाहिजे म्हणजे याच्यातलं v कॅन्सल झालं पाहिजे सर्व. मग कसं करायचं पाहू बरं म्हणा काहीतरी करू. ह्या इकडे काय करू आपण v ची व्हॅल्यू काढून देऊ. हे 4 पाय इकडे आहे 4 पाय x क्यूब है ना इक्वल टू ट्वाइस v. देअरफॉर 4 पाय x क्यूब डिवाइडेड बाय 2 इक्वल टू v. ह्या दोन भाग दिला देअरफॉर 2 पाय x क्यूब इक्वल टू v. हे व्हॅल्यू टाकू आपण आता याच्यामध्ये म्हणजे h इक्वल टू देअरफॉर हे झालं बरोबर लक्षात आलं का. आता कारण पहा तर h इक्वल टू काय दाखवायचं आहे ट्वाइस x असं दाखवायचं आहे ना. पण h इक्वल टू v डिवाइडेड बाय पाय x स्क्वेअर आलं. मग काय करायचं आपल्याला ह्या v कॅन्सल करायचं आपल्याला है ना. तर ह्या v कॅन्सल करण्याकरता x ची व्हॅल्यू अशी झाली टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड क्यूब घेतला x क्यूब इक्वल टू 2v डिवाइडेड बाय 4 पाय. त्याच्या अगोदर काढली आपण व्हॅल्यू 4 हे मल्टिप्लाइड केले ट्वाइस v हे 2 डिवाइड केले 2 टू जा 4 2 पाय x क्यूब इक्वल टू आता हे v ची व्हॅल्यू टाका म्हणजे येऊन जाते बरोबर h इक्वल टू v ची व्हॅल्यू ट्वाइस पाय x क्यूब डिवाइडेड बाय पाय x स्क्वेअर. आता व्हॅल्यू टाका कॅन्सल करा पाय कॅन्सल आणि x स्क्वेअर मधला x कॅन्सल म्हणजे काय ट्वाइस x दॅट इज हाईट इज इक्वल टू ट्वाइस x म्हणजे हे रेडियस आहे आणि त्याची दुप्पट म्हणजे डायमीटर. therefore surface area of cylinder of a given volume is least when height equal to diameter. Prove.
असं हे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, बरोबर पहा. आणि जरासे डिफिकल्ट प्रॉब्लेम आहेच. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 22, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ लार्जेस्ट सिलेंडर. म्हणजे लार्जेस्ट सिलेंडर म्हणजे जसा जसा सिलेंडर मोठा होत जाईल तसं त्याचं व्हॉल्यूम कसं राहील, मोठं राहील. त्याच्यामध्ये जास्त त्याचा आकारमान जास्त होत जाईल. म्हणजे व्हॉल्यूमचं फंक्शन आहे. व्हॉल्यूम कसं आहे, लार्जेस्ट आहे म्हणजे मॅक्झिमम आहे. मॅक्झिमम काय आहे, व्हॉल्यूम. म्हणजे आपल्याला फंक्शन कशाचं करायचं आहे, व्हॉल्यूमचं आहे ना. नंतर दॅट कॅन बी इन्स्क्राइब इन ए स्पियर. दॅट कॅन बी इन्स्क्राइब इन अ स्पियर. स्पियर मध्ये इन्स्क्राइब झाला पाहिजे. ऑफ द रेडियस आर. आता पहा, लक्ष द्या, रेडियस आर कोणाची दिली आहे, स्पियरची. म्हणजे बाकी रेडियस आर मध्ये लिहा लागत नाही. समजलं. मग आता आकृती जर काढली तर समजा हे स्पियर आहे, हे पूर्ण मोठं हे स्पियर आहे. आणि याची रेडियस किती आहे, सर्कल नाही आहे, असं पूर्ण स्पियर आहे समजायचं. आणि आता हा हो सेंटर आहे याचा, तर याची रेडियस किती नशी, ह्या स्पियरची रेडियस आर होईल. बरोबर आहे. आता लक्षात आलं कोणत्या ठिकाणी रेडियस काय राहील, याची आर आहे. त्याच्यानंतर याला सेंटर होईल. आता ह्या स्पियर मध्ये, ह्या स्पियरच्या आत एक सिलेंडर ठेवायचा आहे. असा सिलेंडर का जास्तीत जास्त व्हॉल्यूमचा सिलेंडर. किती व्हॉल्यूमचा, जास्तीत जास्त किती व्हॉल्यूमचा सिलेंडर इथं टाकता येईल हे पाहायचं आपल्याला, इन्स्क्राइब करता येईल. मग आता सिलेंडर काढतो. समजा हा सिलेंडर आहे एवढा, असा याच्यावर तर नाही जाऊ शकत. हा सिलेंडर, हा सिलेंडर फिक्स झाला याच्यात. चला आता पाय सिलेंडरची काय आहे, ह्या बेस आणि ह्या बेस, हे सरळ लाईन काढली. हे काय होईल, हाईट ऑफ द सिलेंडर एच. आता एच काय लिहत मी एक्स लिहितो. बरोबर आहे. तर हे एक्स काय होईल, हाईट. तर इथून इथपर्यंत अंतर किती राहील सांगा, हे अर्ध राहील किती, म्हणजे हे काय राहील, x/2. आता ह्या पॉइंट आणि ह्या पॉइंट जोडला आहे ना, तर हे काय झाली, कोणाची रेडियस झाली, स्पियरची रेडियस. पहिल्यांदा समजलं. मग राहिला आता रेडियस ऑफ द बेस ऑफ द सिलेंडर. रेडियस ऑफ द बेस ऑफ द सिलेंडर दॅट इज y कन्सिडर करून टाकू. y. रेडियस ऑफ द स्पियर इज गिवन r. याला लिहितात r, कारण r दिला आपल्याला स्पियरची रेडियस. आणि याची हाईट घेतो h च्या जागी x घेऊन घेतो, कारण आणि रेडियस काय घेतो याची, y. इथं h घेतलं असतं तरी चाललं असतं, h/2 आलं असतं. इथं x घेऊन घेतलं असतं तरीही चाललं असतं, काही फरक नाही पडत. फक्त जास्तीत जास्त प्रयत्न करायचा च्या फॉर्म मध्ये व्हॅल्यू काढायला. नाही आली तर मग तो प्रॉब्लेमच नाही. आता काय करावं लागेल पहा, लेट x and y be the height. पहिले हाईट आहे, हाईट and radius of base respectively of cylinder respectively. बरोबर आहे. म्हणजे x झाली हाईट, y झाली रेडियस ऑफ द बेस ऑफ द, त्याच्या खाली केवढे दिलं. नंतर काय करायचं आहे, याच्या आता आपल्याला काय करायचं आहे, r तर गिवन आहे. r गिवन आहे याचा अर्थ कॉन्स्टंट आहे, म्हणजे याची व्हॅल्यू काढायची गरज नाही, व्हेरिएबल नाही आहे. मग y ची व्हॅल्यू x मध्ये काढायला लागणार आपल्याला. मग आता इथं काय करायला लागणार, v इक्वल टू लिहून टाकतो, v व्हॉल्यूम, v बी द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आणि तुम्हाला माहिती आहे सिलेंडरचं व्हॉल्यूम हे लार्जेस्ट पाहिजे, म्हणजे व्हॉल्यूमचं काय करायला लागणार फंक्शन. तर हे नंतर पाहू. पहिल्यांदा फ्रॉम ट्रायंगल, ट्रायंगल ओ, इथं नाव दिलं ए, इथं नाव दिलं बी. तर इन ट्रायंगल ओ बी ए पायथ्यागोरस लागते की नाही, इथं कितीचा कोण राहील, 90चा. पायथ्यागोरस हायपोटेन्यूसचा स्क्वेअर r² इक्वल टू y² प्लस x/2 चा स्क्वेअर. आता y ची व्हॅल्यू काढून टाका, स्क्वेअर करून टाका. r² इक्वल टू y² प्लस x² बाय 4.
वाय स्क्वेअर ची टाका आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बाय 4 इक्वल टू वाय स्क्वेअर. हे झाली वाय स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट काही करायचं नाही, कारण हे काय आहे स्पियरच्या बेसची रेडियस आणि रेडियसचा स्क्वेअर असते म्हणून डायरेक्ट स्क्वेअरची. आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला देअरफॉर व्हॉल्यूम इज इक्वल टू काय ते पाय रेडियस किती वाय स्क्वेअर. व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर v इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच है ना. पाय आर स्क्वेअर एच हे झालं व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. सिलेंडर करता मग पाय रेडियस किती आहे सिलेंडरची वाय वायचा स्क्वेअर. हाईट किती आहे सिलेंडरची एक्स. हाईट येते एक्स म्हणजे काही मल्टिप्लाइड बाय एक्स. इथं कोणाची व्हॅल्यू टाकून द्यायची वायची. v इज इक्वल टू एक्स इकडे पाय वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर मायनस एक्स रेज टू पॉवर 2 बाय 4 बरोबर आणि मल्टिप्लाइड बाय एक्स. आता पाहू आपण काय आहे v इज इक्वल टू एक्स नाही मल्टिप्लाइड करा आणि पाय नाही म्हणजे पाय एक्स आर स्क्वेअर. पाय ने मल्टिप्लाइड करा मायनस पाय एक्स स्क्वेअर 4 मल्टिप्लाइड बाय एक्स म्हणजे पाय एक्स क्यूब 4 बरोबर आहे. आता हे झालं व्हॉल्यूम. याले लेफ्ट v इक्वल टू f ऑफ x इक्वल टू पाय एक्स आर स्क्वेअर मायनस पाय एक्स क्यूब 4. लक्षात आलं हे f ऑफ x कन्सिडर करून घेतलं v ले. मग आता काय ना f ऑफ x आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट y with respect to x. डेरिवेटिव काढा f डॅश x इक्वल टू r स्क्वेअर ना पाय कॅन्सल कॉमन आणि x ची व्हॅल्यू dx बाय dx. कारण हे कॉन्स्टंट आहे, हे गिवन आहे. रेडियस ऑफ द स्फियर गिवन पाय कॉन्स्टंट आहे आणि डेरिवेटिव करताना कॉन्स्टंट मल्टिप्लाइड असलं तर सेपरेटली लिहायचं dx बाय dx मायनस याच्यातला काय कॉन्स्टंट आहे पाय बाय 4 d dx ऑफ x क्यूब. व्हॅल्यू टाका आता f डॅश x इक्वल टू पाय r स्क्वेअर dx dx कॅन्सल मायनस पाय बाय 4 x क्यूब ची व्हॅल्यू येते 3x स्क्वेअर बरोबर आहे. आता हे सॉल्व करा f डॅश x इक्वल टू पाय r स्क्वेअर मायनस 3 पाय x स्क्वेअर बाय 4. आता हे झालं इक्वेशन नंबर 2. आता हे पुन्हा डिफरन्शिएट करा बरोबर आहे. हे लक्षात ठेवायचं बरोबर f डॅश x कारण आपल्याला त्याची गरज आहे. आता पुन्हा डिफरन्शिएट करा. पहिली डेरिव्हेटिव्ह झाली डिफरन्शिएट y with respect to x. सांगा f2 डॅश x इक्वल टू हे कॉन्स्टंट याची डेरिव्हेटिव्ह काय 0 मायनस 3 पाय बाय 4 डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे ना असं लिहायचे डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय r स्क्वेअर आहे ना मायनस. आता याच्यातला काय कॉन्स्टंट आहे ह्या कॉन्स्टंटची हे कॉन्स्टंट सेपरेट आहे म्हणून याची डेरिव्हेटिव्ह किती येईल 0 आणि 3 पाय बाय 4 हे कॉन्स्टंट आपण मल्टिप्लाइड आहे म्हणजे 3 पाय सेपरेट लिहायला लागेल 3 पाय बाय 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर. आता दॅट इज याची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3 पाय बाय 4 ट्वाइस x. हे 2 2 कॅन्सल म्हणजे मायनस 3 पाय x डिवाइडेड बाय 2 हे झालं f डॅश x. आता पुढची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला x ची व्हॅल्यू. काय होणार x ची व्हॅल्यू फॉर मॅक्सिमम दॅट इज लार्जेस्ट व्हॉल्यूम काय ते फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू मिनिमम करते फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह किती आहे पाय r स्क्वेअर मायनस 3 पाय x स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 इक्वल टू 0 फ्रॉम कोणत्या इक्वेशन वरून सेकंड वरून सॉल्व करा. हे इकडे दिलं मायनस 3 पाय x स्क्वेअर बाय 4 इक्वल टू मायनस पाय r स्क्वेअर. हे r तर माहितच आहे आपल्याला दिलं जाईल उदाहरणा पाय पाय कॅन्सल म्हणजे काय पहा हे इकडे जाईल मायनस मायनस कॅन्सल x स्क्वेअर इक्वल टू 4r स्क्वेअर डिवाइडेड बाय 3. आता सॉल्व करा हे x इक्वल टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड प्लस मायनस याचा स्क्वेअर 2 याचा स्क्वेअर r आणि याचा स्क्वेअर रूट 3. बट याच्या व्हॅल्यू 2 निघाल्या
प्रत्येकाला दोन व्हॅल्यू आहे ना, तर याच्यापैकी x काय आहे? रेडियस, आपला हाईट. हाईट निगेटिव्ह राहू शकते काय? नाही. मग x कॅनॉट बी निगेटिव्ह. x कॅनॉट बी निगेटिव्ह. therefore x इक्वल टू किती? हे पॉझिटिव्ह घ्यायचं. ट्वाइस r डिवाइडेड बाय √3. आता h बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे ना. काय करायचं? फॉर x इक्वल टू 2r डिवाइडेड बाय √3. सेकंड डेरिव्हेटिव्ह काय? f2 डॅश x इक्वल टू काढल्याने f2 डॅश x क्या मायनस 3 पाय x डिवाइडेड बाय 2. f2 डॅश x ची व्हॅल्यू ट्वाइस r डिवाइडेड बाय √3 इज इक्वल टू मायनस 3 पाय x ची व्हॅल्यू आहे ट्वाइस r डिवाइडेड बाय √3 डिवाइडेड बाय 2. आता पहा किती येते? कॅल्क्युलेशन √3 कॅन्सल, 2 कॅन्सल, म्हणजे काही मायनस √3 राहील, पाय राहील, r राहील. 2 कॅन्सल होईल ना. लेस दॅन 0 म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह काय झाली? therefore f डॅश ट्वाइस r डिवाइडेड बाय √3 लेस दॅन 0. म्हणजे फंक्शन कसं आहे? मिनिमम. कशाचं फंक्शन होतं? व्हॉल्यूमचं. therefore फंक्शन नाही मॅक्सिमम. फंक्शन that is volume of cylinder is largest, that is maximum at x equal to twice r divided by √3. आपल्याला काय काढायचं आहे प्रॉब्लेम मध्ये? फाइंड व्हॉल्यूम ऑफ लार्जेस्ट सिलेंडर. व्हॉल्यूम काढून दाखवायचा आहे. आता x ची व्हॅल्यू काढली म्हणजे बाकीच्या ह्या x च्या व्हॅल्यूवर काय आहे? मॅक्सिमम आहे. म्हणजे याच्याच प्रमाणात हाईट रेडियस असेल त्याची. therefore volume of largest म्हणजे लार्जेस्ट व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू किती आहे? v इक्वल टू इज इक्वल टू पाय आहे ना, रेडियस y चा स्क्वेअर, हाईट x. आता y चा स्क्वेअर व्हॅल्यू टाकावी लागते आपल्याला. मग ते x ची व्हॅल्यू टाकावी लागते. तेव्हा कुठे आपल्याला ऍडजस्टमेंट करता येईल. पहा आता y ची व्हॅल्यू काय आहे? y स्क्वेअर ची व्हॅल्यू डायरेक्ट y स्क्वेअर ची व्हॅल्यू येते. बरोबर आहे? y स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली आहे v इज इक्वल टू पाय. y स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली आहे पुन्हा r स्क्वेअर मायनस x स्क्वेअर बाय 4 मल्टिप्लाइड बाय x. आहे किती असं? आता x ची व्हॅल्यू टाका. किती आहे x ची व्हॅल्यू? x बाय √3 आहे ना. म्हणजे किती? पहिलेच काढून घेतली ती y ची व्हॅल्यू तरी चालली असते आपल्याला. व्हॅल्यू x मल्टिप्लाइड करून टाकू. किती येते तर पहा. दॅट इज v इज इक्वल टू पाय r स्क्वेअर x मायनस पाय ने मल्टिप्लाय केलं पाय x क्यूब. बरोबर आहे? x नाही मल्टिप्लाइड केलं, पाय नाही मल्टिप्लाइड केलं, x क्यूब डिवाइडेड बाय 4. x ची टाका. v इज इक्वल टू व्हॅल्यू व्हॉल्यूम काढून दाखवा लागते. पाय r स्क्वेअर नाही आपल्याला r स्क्वेअर गिवन आहे ना. x ची व्हॅल्यू किती आहे? x ची व्हॅल्यू आहे ट्वाइस r at x equal to twice r divided by √3. Twice r divided by √3 minus pi twice r divided by √3 याचा क्यूब डिवाइडेड बाय 4. आता सॉल्व करा हे म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू येते. मॅक्सिमम व्हॅल्यू काढायचा. सॉल्व करून दाखवायचा आहे. सॉल्व करून दाखवायचा आहे हा पूर्ण. दॅट इज v is equal to pi r twice pi r cube r होय ना हे r cube divided by √3 minus ये 4 चा क्यूब 8 pi r cube divided by 4 √3 चा क्यूब √3 multiplied by √3 multiplied by √3 म्हणजे 3 बरोबर आहे. आता 4 गुणे 8 म्हणजे v इक्वल टू ट्वाइस पाय r क्यूब डिवाइडेड बाय √3 मायनस ट्वाइस पाय r क्यूब डिवाइडेड बाय 3 डिनॉमिनेटर सारखा करा. काय करायला लागेल तुम्हाला? इथं √3 आहे, इथं फक्त 3 पाहिजे म्हणजे 3 ने वरनं खाली मल्टिप्लाय करा. दॅट इज 6. 3 ने मल्टिप्लाय केलं
3 to the 6 pi r cube divided by 3 root 3 minus 2 pi r cube बरोबर आहे divided by 3 root 3 v is equal to denominator सारखा झाला 3 root 3 6 pi r cube minus twice pi r cube that is v is equal to 6 pi r cube minus 2 pi म्हणजे 4 pi r cube divided by 3 root 3 cubic unit मध्ये आहे 10 maximum volume of largest cylinder is equal to 4 pi r cube divided by 3 root 3 cubic unit हे झालं आन्सर कंप्लीट आता तुम्ही म्हणाल r ची व्हॅल्यू गिव्हन होती कॉन्स्टंट होती म्हणून ते काही टाकायची गरज नाही हे झालं आपलं प्रॉब्लेम नंबर 22 आता प्रॉब्लेम नंबर 23 सॉरी त्या प्रॉब्लेम मध्ये पहा याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये v इक्वल टू काय आहे 4 पाय r क्यूब डिवाइडेड बाय 3 रूट 3 मालूम आहे ना मी काय दिलं होतं क्यूबिक युनिट आहे ना इथं मात्र काय पाहिजे युनिट दिलाय r सेंटीमीटर दिलाय म्हणजे सेंटीमीटर हे करेक्ट आन्सर आहे तिथं युनिटच्या जागी काय करायचं सेंटीमीटर करून टाका ते क्वेश्चन 23 आहे बाय फंक्शन दिला आहे आणि x ग्रेटर दॅन -1 x ची व्हॅल्यू कोणापेक्षा मोठी आहे x ग्रेटर दॅन -1 म्हणजे x ची व्हॅल्यू काय येईल 0 1 2 3 अशा प्रकारची क्या झाला याचा डोमेन आता पहा काय दिला इज अँड म्हणजे हे फंक्शन x च्या अशा व्हॅल्यू का ज्या -1 पेक्षा जास्त आहे त्या व्हॅल्यू करता हे फंक्शन काय दाखवायचं आहे इन्क्रीजिंग फंक्शन ऑन इट्स डोमेन म्हणजे ह्या डोमेनवर ग्रेटर दॅन -1 म्हणजे हा जर लिहिला ना डोमेन तर असा लिहिता येईल -1 टू इन्फिनिटी असा हे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग मध्ये झाला त्याचाच प्रॉब्लेम आहे तर इन्क्रीजिंग डिक्रीजिंग मध्ये काय होते पहा f डॅश x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 याला म्हणतो आपण इन्क्रीजिंग हे झालं इन्क्रीजिंग फंक्शन आणि नॉट इक्वल टू असं इक्वल टू नसलं त्याला म्हणतो स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग है ना किंवा मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग आणि हेच जर आलं लेस दॅन ऑर इक्वल टू 0 त्याला म्हणतो आपण डिक्रीजिंग आणि लेस दॅन हे नसलं इक्वल टू तर याला म्हणतो स्ट्रिक्टली डिक्रीजिंग किंवा मोनोटॉनिकली डिक्रीजिंग तर याचा उपयोग करायचा f डॅश चा मग आता याची व्हॅल्यू काढू शो दॅट y इक्वल टू दिलं फंक्शन दिलं आहे मग फंक्शन x मध्ये आहे मग या फंक्शनला घेतलं f ऑफ x आता याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू f ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह f डॅश x इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ log मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 अपॉन 2x अपॉन 2 प्लस x इथं कोशंट रूल लावा लागणार log f ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तुम्हाला 1 अपॉन f ऑफ x मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x that is 1 upon 1 plus x into derivative of 1 plus x minus आता u divided by v 2 plus x whole square नंतर 2 plus x into derivative of 2x minus 2x into derivative of किती 2 plus x असे राहील हे क्वोशंट रूल आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे दॅट इज वन अपॉन 1 प्लस x याची 0 प्लस 1 मायनस 2 प्लस x आणि 2x ची व्हॅल्यू 2 मायनस 2x 0 प्लस 1 डिवाइडेड बाय 2 प्लस x होल स्क्वेअर आता हे सॉल्व करायचं पूर्ण आपल्याला ही गरज नाही f डॅश x दाखवायचा आपल्याला f डॅश x दाखवायचा आहे पॉझिटिव्ह इक्वल टू 0 आता हे झालं f डॅश x इक्वल टू है ना हे 1 अपॉन 1 प्लस x मायनस 2 ने मल्टिप्लाय करा 2 म्हणजे 4 2 टू द 4 प्लस 2x आता हे 2x आहे मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 2x डिवाइडेड बाय
2 plus x whole square, that is f dash x 1 upon 1 plus x minus plus 2x minus 2x cancel, 4 divided by 2 plus x whole square. आता हे सॉल्व करा, पूर्ण डिनॉमिनेटर सारखा करा, आपल्याला सांगता आलं पाहिजे बरोबर. f dash x इक्वल टू याचा आणि याचा गुणाकार 1 प्लस x मल्टिप्लिकेशन करा 2 प्लस x होल स्क्वेअर, याने याला मल्टिप्लिकेट करा 2 प्लस x होल स्क्वेअर माइनस 4 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस x. f dash x इक्वल टू याचा स्क्वेअर केला a प्लस b चा स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर, a चा स्क्वेअर 4 प्लस 4x प्लस x स्क्वेअर माइनस 4 मध्ये करा माइनस 4 माइनस 4x डिवाइडेड बाय 1 प्लस x 2 प्लस x होल स्क्वेअर प्लस 4 माइनस 4 प्लस 4x माइनस 4x कॅन्सल, म्हणजे f डॅश x झाला पहा f डॅश x इक्वल टू x स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 प्लस x 2 प्लस x होल स्क्वेअर. आता लक्ष द्या, हे झालं आपलं f डॅश x. आता काय दाखवत आपल्याला, फंक्शन इज इन्क्रीजिंग, म्हणजे f डॅश x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. प्रत्येक व्हॅल्यू दाखवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. एखादी जरी दाखवली इक्वल टू 0 तर झालं. ते पाहू आपण आता कसं सॉल्व करायचं. आता पहा इथला x फॉर एक एक लॉजिकली दाखवायचा आहे, हे दाखवता नाही. आता फॉर x ग्रेटर दॅन काय आहे, -1 ग्रेटर दॅन -1, म्हणजे x ची व्हॅल्यू कोणते घ्यायला लागेल 0 1 2 3 डॉट डॉट, ह्या झाला डोमेन. ह्या डोमेन करता हे फंक्शन इन्क्रीजिंग दाखवायचं आहे. मग आता पहिलं फंक्शन, पहिले ह्याच्यातली हे व्हॅल्यू फॉर x ग्रेटर दॅन -1 x स्क्वेअर कसा होईल है ना. मग आता x ची व्हॅल्यू 0 टाकली, 0 चा स्क्वेअर म्हणजे 0 म्हणजे इक्वल टू 0 येते, आणि बाकीच्यासाठी कसं राहील पॉझिटिव्ह, म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल झालं. एक जरी झालं तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 लिहायचं है ना. आता फॉर x ग्रेटर दॅन -1 x, आता हे 1 प्लस x, आता हे ग्रेटर दॅन आहे का लेस दॅन इक्वल टू 0 आहे. तर x ची व्हॅल्यू 0 जरी टाकली तुम्ही इथं 0 टाकली तर 0 प्लस 1 म्हणजे 1च होते. 1 कसं राहील ग्रेटर दॅन 0, इक्वल टू 0 येणार नाही. मग बाकीच्यासाठी ते येते फॉर x ग्रेटर दॅन -1 इथं 2 प्लस x होल स्क्वेअर, ही ग्रेटर दॅन 0 ची करून पहा तुम्ही, सर्वात कमी व्हॅल्यू टाकून पहा 0. 0 टाकली तर 0 प्लस 2 2, 2 चा स्क्वेअर 4, 4 कसा राहील ग्रेटर दॅन इक्वल टू राहील काय ग्रेटर दॅन 0. म्हणजे याच्यावरून काय म्हणता येते, हे इक्वल टू येते. मग याच्यावरून म्हणता येते देअरफॉर f डॅश x x स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 प्लस x 2 प्लस x होल स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 फॉर ऑल x ग्रेटर दॅन -1, फॉर ऑल x ग्रेटर दॅन -1. लक्षात ठेवा बरोबर है ना. आता इक्वल टू इथं नाही येत, इथं नाही येत, इथं येत नाही पण इथं येते ना, म्हणून हे इक्वल टू 0. मग आता असं जर आला तर काय आहे फंक्शन, देअरफॉर फंक्शन y इज increasing on its डोमेन. कोणता डोमेन आहे, डोमेन कोणता x ग्रेटर दॅन -1. म्हणून दाखवलं तुम्हाला x ग्रेटर दॅन -1 म्हणजे x च्या व्हॅल्यू कोणत्या कोणत्या, बरोबर आहे. याच्यावर काय आहे फंक्शन इन्क्रीजिंग. कंप्लीट प्रॉब्लेम. आता 24वा प्रॉब्लेम. आता हे 24वा प्रॉब्लेम, प्रूव्ह दॅट y इक्वल टू असं दिलं आहे, म्हणजे फंक्शन आता f ऑफ x द्यायचं नाही कारण हे थीटा मध्ये आहे, y दिलं चला f ऑफ थीटा लिहायचं लागेल. इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे मागच्या सारखाच प्रॉब्लेम आहे, पण आता डोमेन कोणता दिला आहे, थीटाची व्हॅल्यू 0 टू पाय बाय 2. 0 टू पाय बाय 2 म्हणजे पहा 0 डिग्री आणि हे पाय बाय 2 हे माहिती आहे तुम्हाला. याच्या दरम्यान cos थीटा कसा राहील पॉझिटिव्ह, याच्यात ऑल पॉझिटिव्ह असते आहे ना, म्हणजे cos थीटा काय येईल पॉझिटिव्ह येतेच. म्हणजे इथे पहा असं लिहिता येते 0 लेस दॅन ऑर इक्वल टू cos थीटा लेस दॅन ऑर इक्वल टू 1 for theta belongs to 0 to for theta belongs to 0 to pi by 2. ह्या व्हॅल्यू करता cos थीटा ची व्हॅल्यू कधीही पॉझिटिव्ह होते.
समजलं? आणि लक्षात ठेवा कॉस थिटाची व्हॅल्यू कोणत्याही अँगल करता 0 पासून तर 1 पर्यंतच आहे. 1.5 नाही येणार कधी, 2 नाही येणार कॉस थिटाची व्हॅल्यू कधी, याच्या दरम्यानच राहील. एक तर 0 येईल, नाही तर 1, नाही तर याच्या दरम्यान राहील. याच्यावरून आपल्याला बरोबर लॉजिकली पॉझिटिव्ह दाखवायचं आहे. समजलं? पण डेरिव्हेटिव्ह काढणं आवश्यक आहे. सोल्युशन y घेतलं, आता एफ ऑफ थिटा घेऊ शकता तुम्ही हा, पण लक्षात ठेवा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय दाखवायची आपल्याला, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. 4 sin थीटा डिवाइडेड बाय 2 प्लस cos थीटा मायनस थीटा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. थीटा बरोबर डिफरन्शिएट करा. बरोबर आहे? differentiate with respect to theta. Y dy by dx, dy by dx, that is y dash. Y dash म्हणतो आपण ना, हा सांगा. 2 plus theta whole square cos theta, सॉरी cos theta whole square. मग काय करायला लागते, 2 plus cos theta कोशंट रूल अप्लाय करू. डेरिव्हेटिव्ह ऑफ d theta 4 sin theta है ना, माइनस 4 sin थीटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाची डेरिव्हेटिव्ह काढायला लागते, डी थीटा. डी थीटा कोणाची डेरिव्हेटिव्ह 2 प्लस cos थीटा, आणि हे झाला कोशंट रूल याच्या करता v स्क्वेअर. v स्क्वेअर म्हणजे 2 प्लस cos थीटाचा होल स्क्वेअर. v स्क्वेअर v du बाय नंतर u आणि v काय इथे पहा बरं. आता यानंतर सॉल्व करा. y डॅश म्हणतोय आपण हा, दॅट इज इक्वल टू 2 प्लस आणि f थीटा लिहायचं तर तुम्हाला f थीटा लिहू शकता याले हा, f थीटा y इक्वल टू. मग काय लिहायचं पहा, f थीटा जर लिहिलं तुम्ही इथं y इक्वल टू f ऑफ थीटा, x मध्ये नाही थीटा मध्ये आहे. मग इथं काय लिहून टाकायचं डायरेक्ट f डॅश थीटा. मग इथे लिहितो मी f डॅश थीटा. सांगा आता 2 प्लस cos थीटा डेरिव्हेटिव्ह मात्र आता डायरेक्ट काढा. 4 कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लाइड आहे, काढा लागला तर sin डेरिव्हेटिव्ह cos थीटा 4 cos थीटा मायनस 4 sin थीटा. आणि इथं 0 प्लस 0 आहे ना, आणि cos थीटा मायनस sin थीटा मायनस sin थीटा डिवाइडेड बाय, आणि हे राहिली डेरिव्हेटिव्ह काढायची आपली. हे झाला कोशंट रूल. मायनस कोणाची डेरिव्हेटिव्ह, थीटाची डेरिव्हेटिव्ह मायनस 1 लिहून टाकतो लागेल d थीटा बाय d थीटा. ओके. आता हे 2 प्लस cos थीटा होल स्क्वेअर मायनस किती ने 1 असा प्रॉब्लेम आहे. आता हे सॉल्व करायचं. किती येते पहा, f डॅश थीटा इज इक्वल टू 2 प्लस cos थीटा होल स्क्वेअर. इथं 4 नंबर टेक करा. 8 cos थीटा बरोबर आहे, 8 cos थीटा प्लस 4 cos स्क्वेअर थीटा झालं मल्टिप्लिकेशन. आता हे मायनस मायनस प्लस 4 sin स्क्वेअर थीटा, आणि हे मायनस 1 आहे की नाही. मायनस 1 ने सोडायचं बरोबर पहा, डिनॉमिनेटर सारखा करा. आता जरा फास्ट होते पण फास्ट करणं आवश्यक आहे. f डॅश थीटा इज इक्वल टू, तेच ते प्रॉब्लेम आहे, 8 cos थीटा, याच्यातून 4 कॉमन घेतो, 4 म्हणजे ब्रॅकेट मध्ये राहील cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय 2 प्लस cos थीटा होल स्क्वेअर मायनस 1. आता डिनॉमिनेटर सारखा करून टाका. f डॅश थीटा याच्यातून 4 8 cos थीटा प्लस 4 मल्टिप्लाइड बाय 1. फॉर्म्युला आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, आणि हे 1 ने मल्टिप्लाय करा. 2 प्लस cos थीटा होल स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 प्लस cos थीटा होल स्क्वेअर. ओके. आता हे स्क्वेअर करा, जितकं सॉल्व करता येईल तितकं सॉल्व करा. दॅट इज किती येते, f डॅश थीटा इज इक्वल टू 8 cos थीटा प्लस 4
मायनस ब्रॅकेट मध्ये a प्लस b चा स्क्वेअर 4 प्लस याचा गुणाकार ट्वाइस कॉस थीटा त्याची दुप्पट 4 कॉस थीटा ट्वाइस प्लस कॉस स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय 2 प्लस कॉस थीटा होल स्क्वेअर. आता होत आला कंप्लीट होत आला. आता फक्त पुन्हा जेवढं सॉल्व करता येईल तेवढं सॉल्व करा. काय ना सॉल्व केलं तर f डॅश थीटा इक्वल टू 8 cos थीटा प्लस 4 माइनस थोडे करा माइनस 4 cos थीटा माइनस cos स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय 2 प्लस cos थीटा होल स्क्वेअर. हे प्लस 4 माइनस 4 कॅन्सल. f डॅश थीटा इज इक्वल टू 8 cos थीटा आणि माइनस 4 अरे करता येईल आपल्याला याची ऍडिशन 8 cos थीटा माइनस 4 cos थीटा म्हणजे 4 cos थीटा माइनस cos स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय 2 प्लस cos थीटा चा होल स्क्वेअर. आता याच्यातून काय कॉमन घेता येते cos थीटा. f डॅश थीटा इज इक्वल टू cos थीटा कॉमन ब्रॅकेट मध्ये राहील 4 माइनस cos थीटा बरोबर आहे डिवाइडेड बाय 2 प्लस cos थीटा चा होल स्क्वेअर. आता आपल्याला दाखवायचं आहे हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. सोपं आहे. काय करायचं cos थीटा कसा असते we know that minus 0 less than or equal to cos theta less than or equal to 1 where theta belongs to 0. कोणते व्हॅल्यू करता येते पण आता ह्या डोमेन दिलाय म्हणून ह्या डोमेन लिहितो है ना. थीटा बिलॉंग्स टू 0. आता मला सांगा याच्यातली कोणती व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. हे 4 मायनस म्हणजे cos थीटाची व्हॅल्यू 0 पासून ते 1 पर्यंत. मग 4 मायनस cos थीटा कसं राहील. सर्वात जास्त व्हॅल्यू किती आहे 1. मग 4 मायनस 1 किती होते 3 पॉझिटिव्ह राहील. म्हणजे काय देअरफॉर 4 मायनस cos थीटा ग्रेटर दॅन 0. बरोबर आहे. हे तर ग्रेटर दॅन 0 राहील. त्याच्यानंतर cos थीटा पाहू ना. cos देअरफॉर एक cos थीटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. कशासाठी थीटा बिलॉंग्स टू ब्रॅकेट असा आहे 0 टू पाय बाय एक झाला आहे पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. मग आता हे 4 cos थीटा काय सांगा देअरफॉर 4 मायनस cos थीटा ह्याच्यातलं हे टर्म ग्रेटर दॅन 0. कारण सांगा कोणती व्हॅल्यू घेतली आपण cos थीटाची व्हॅल्यू सर्वात मोठी व्हॅल्यू घेतली 1 राहील नाही व्हॅल्यू. मग 4 मायनस 1 किती ते 3 ग्रेटर दॅन 0. आता 2 प्लस देअरफॉर 2 प्लस cos थीटा ग्रेटर दॅन 0. cos थीटाची व्हॅल्यू 0 घेतली तरी 2 राहील है ना. 1 घेतली तरी 3 होईल. सर्वात मोठी व्हॅल्यू 1 सर्वात लहान व्हॅल्यू इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. 1 ही राहू शकते आणि 0 ही राहू शकते. cos फक्त इथं काय आहे cos थीटा. इथं 4 मायनस cos थीटा ग्रेटर दॅन इक्वल टू नाही आहे. 2 प्लस cos थीटा ग्रेटर दॅन 0 हे व्हॅल्यू सपोज करायचं लॉजिकली सॉल्व करायचं आहे. समजलं पहा पहिली व्हॅल्यू cos थीटा 0 ही राहू शकते 1 ही राहू शकते किंवा त्याच्या दरम्यान. मग आपण काय लिहायचं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4 मायनस cos थीटा ही दुसरी व्हॅल्यू 4 मायनस cos थीटा. आता cos थीटाची 0 घेतली तर 4 राहील आहे ना पॉझिटिव्ह आहे. आणि 1 जरी घेतली तर 4 मायनस 1 3 होते ग्रेटर दॅन 0 म्हणून ग्रेटर दॅन 0. इथेही काय 2 प्लस cos थीटा आहे ना 2 प्लस cos थीटा cos थीटाची व्हॅल्यू 0 जरी घेतली तर 2 प्लस 0 0 2 आणि 2 कसा आहे ग्रेटर दॅन 0 झालं. आता 1 जर घेतली तर 2 प्लस 1 3 होते ग्रेटर दॅन 0 म्हणजे हे व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 हे काय होऊ शकते ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. देअरफॉर फ्रॉम धिस काय म्हणता येईल फ्रॉम धिस f डॅश थीटा इज इक्वल टू काय ते f डॅश थीटा कसा आहे cos थीटा 4 मायनस cos थीटा डिवाइडेड बाय 2 प्लस cos थीटा होल स्क्वेअर है ना होल स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर हे आला नाही या ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 फॉर थीटा बिलॉंग्स टू 0 to pi by 2 म्हणजेच काय म्हणा देअरफॉर गिवन फंक्शन is increasing
बिलॉंग्स टू 0 to π/2. हे झालं कम्प्लीट आन्सर. हे फंक्शन आहे ना, FUNCTION फंक्शन लिहा. आता पूर्ण लिहा. पहा आतापर्यंत आपण सर्व प्रॉब्लेम घेतले. आपल्या प्रॉब्लेम सेटमध्ये एकूण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला आहे तुम्हाला. आता मिसलेनियस मध्ये प्रॉब्लेम तुम्ही करून पहा. आणि आता मी MCQ सुरू करतो. ठीक आहे. तर याच्या पुढच्या पार्टमध्ये भेटूया पुढच्या पार्टमध्ये. धन्यवाद.